बरं बरोबर याच्या नावाने त्याला हो हो बरोबर जमते होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आयुक्त साहब तुम होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे बोलो रे बोलो, जोर से बोलो। शिवाजी महाराजांचा बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड कडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णित राखीव 5% निधी खर्च झालेला आहे। त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णित न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। प्रशासनाकडून खरे पाहता 2010चा शासन निर्णय आहे नगरविकास विभागाचा, तसेच 118/2010 ची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे। त्या रिट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडे महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला। यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर 2016-17 पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यात सुरुवात केली होती, परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक ठराव घेतला की दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर 7 वर्ष पुन्हा लाभ भेटणार नाही। ही जाचक अट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे, कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचक अट नाही। आम्हाला दरवेळेसारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनची निपटतो घेण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे। बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड कडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णित राखीव 5% निधी खर्च झालेला आहे। त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णित न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। प्रशासनाकडून खरे पाहता 2010चा शासन निर्णय आहे नगरविकास विभागाचा, तसेच 118/2010 ची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे। त्या रिट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडे महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला। यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर 2016-17 पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यात सुरुवात केली होती, परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक ठराव घेतला की दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर 7 वर्ष पुन्हा लाभ भेटणार नाही। ही जाचक अट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे, कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचक अट नाही। आम्हाला दरवेळेसारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनची निपटतो घेण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे।